नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे एकदम हेल्दी सलाद। चला तर मग बघूया कसं करायचं ते। यामधलं मी घेतलेलं साहित्य आहे रताळी, तुरीच्या शेंगा, कोथिंबीर, मुळा, वाटाण्याच्या शेंगा, शेपू, गाजर, मेथी आणि चवीला मीठ। चला तर मग कसं करायचं ते बघू। हे बघा, आता मी सध्या कढई घेतलेली आहे। तुम्ही स्टीमर घेऊ शकता किंवा काही कशातही दुसरं भांडं घेऊन करू शकता। मी कढईमध्ये 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिले मी त्यात तुरीच्या दाण्याच्या शेंगा टाकणार आहे, कारण त्या उकडायला थोडा वेळ लागतो। एक 3 ते 4 मिनिटांनंतर आपण ज्या बाकी भाज्या बघितल्या त्या यात आपण टाकणार आहोत। मी या भाज्या घेतल्या कारण माझ्या घरी आज या अवेलेबल होत्या। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भाज्या घेऊ शकता, कारण हे डाएट सलाड म्हटल्यावर आपण कोणतंही कच्चं उकडलेलं अन्न खाल्लेलं पौष्टिक असतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही यात घेऊ शकता। हे पहा, आता 4 मिनिटं झाले आहे। मी आता याच्याचं झाकण काढते। आता या शेंगा थोड्याफार शिजलेल्या असतात, यात आता आपण बाकीचं साहित्य टाकूया। आता आपलं मघाचं पाणी बऱ्यापैकी आटलंय। मी अर्धा पेला पाणी अजून यात घालते आहे। आता ह्या ज्या अर्धवट शिजलेल्या शेंगा आहे या बाकीच्या भाज्यांबरोबर छान मऊ शिजून जातात। आता आपण बाकीच्या भाज्या घालूया। या सगळ्या पहा, मी सगळ्या अशा मोठ्या मोठ्या चिरलेल्या, असं बारीक चिरलेल्या नाही आहे। मुळं तोडून घेतली आहेत आणि अशा स्वच्छ छान धुवून त्या तशाच शिजायला ठेवल्या आहे, म्हणजे त्यातलं सगळं सत्व हे आपल्या पोटात जायला पाहिजे। आणि हे मी सध्या तरी माझा फुलच आहे गॅस, कारण आपण पाणी टाकलं असल्यामुळे काही जळण्याचा प्रश्न नाही आहे। आता 2 मिनिटं याला छान आपण दणकून वाफ येऊ देऊ आणि मग गॅस कमी करून यात मीठ घालूया। हे पहा, 2 मिनिटं होऊन गेलेले आहेत। आता आपण हे झाकण काढूया। आपल्या भाज्या पहा थोडेशा आता दबलेल्या आहेत। आता यात मी मीठ घालते। यात तुम्ही शेंगांच्या ऐवजी दाणे घालू शकता, पण काय आहे की आपण जेव्हा ते शेंगा चोखून खातो ना, तर त्या सलादमधले सत्व आपल्या पोटात जातं, म्हणून मी शेंगा टाकल्या आहेत। मी यात शेवगाच्या शेंगा सुद्धा घालत असते, पण आज नेमक्या नव्हत्या। आता यात मी मीठ घालते। कोणते मीठ टाकू शकता, असं नाही की काळं किंवा सेंधव मीठच पाहिजे, पण तुम्ही साधं कुठलंही मीठ घालू शकता। मीठ हे आपल्या चवीप्रमाणे घाला, कमी जास्त कसं ते। या स्टेजला जर आपण मीठ घातलं ना, त्या शेंगांमध्ये पण ते मीठ छान मिक्स होतं। आणि कमी पाण्यात केलं की ते पाणीच त्या सगळ्या शिजताना छान मुरतं, त्यामुळे ते खूप छान लागतं। नाहीतर मग ते पाणी फेकण्या किंवा कशातरी व्हेजिटेबल्स टाकून वापरा, हा प्रश्नच येत नाही। आता याला मंद आचेवर मी 3-4 मिनिटं शिजवून घेते। हे पहा, आता माझं सगळं पाणी मी आटवून घेतलं। 10 मिनिटाच्या आत पहा, मोजून 10 मिनिटं लागतात। हे आपलं सगळं छान वाफवून तयार आहे। मी गॅस बंद करते आणि हे असंच्या असं प्लेटमध्ये घेऊन आपण खाऊ शकतो। सगळ्या छान भाज्या जातात पोटात। मी आता सर्व करून दाखवते। हे बघा, 10 मिनिटात आपलं हेल्दी सलाद तयार आहे।
ज्यांना शेपू आवडत नाही त्यांनी जर या पद्धतीने शेपूची भाजी यात टाकली ना तर ते कळतही नाही की आपण इतकी उग्र भाजी यात खातो आहे. तुम्ही पण हे करून बघा, कारण या सगळ्याच भाज्यांमध्ये इतके पौष्टिक तत्व आहेत. प्रत्येकाचे वेगळे सांगण्यात आपला व्हिडिओ वाढेल, त्यामुळे मी एवढंच सांगते की हे हेल्दी सलाद आहे. तुम्ही करा. तुमचं कसं होतं ते मला सांगा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.